ए दीदू, बाकीच्यांचं जाऊ दे, तुला कसा नवरा हवाय? खरं सांगू का, मी विचारच नाही केलेला. आणि डिमांड करणारे आपण कोण? नाही तरी पण तुझ्या इमॅजिनेशन मध्ये असेलच ना कुणीतरी. नाहीये. आता तुझ्या डोक्यात काय आहे हे तर मला माहित नाही, पण आपल्या ईशाने लग्नाला होकार दिला म्हणजे त्यानंतरची पायरी काय, तर तिचे फोटो आहेत की नाही ते पाहणं. मी पहिल्या पायरीवर आहे. मला ना आनंद झाला ना की काय काय वेळेला भीती वाटते बाई खूप. आता त्यात कसली आली भीती? अहो भीती म्हणजे आजकालच्या पिढीचा काय भरोसा नाहीये. नाही नाही, बाईसाहेब अगदी हो म्हणालेत मोठ्या तोंडाने, पण कधी त्यांचा मूड बदलेल सांगता येत नाही. मी असं करते, काय उद्याच मॅट्रिमोनी साईट वरती ना तिचा बायोडेटा टाकते, म्हणजे प्रश्नच नाही. हा अहो मॅट्रिमोनी साईट कशाला? आपल्या सीमाताईंचा राहुल आहे ना, त्याला मी कधीच आयुष्यासाठी पाहून ठेवला होता. फक्त हिच्या होकाराची वाट बघत होते. आता मी त्याला ताबडतोब बोलवून घेते. तो डॉक्टर आणि ही वकील, छानच दिसेल जोडा. हो हे बाकी बरं आहे. आणि काय म्हणजे दोघांचे प्रोफेशन्स वेगवेगळे आहेत ना, म्हणजे उगाच सारखं घरी आणि ऑफिस मध्ये दोन्हीकडे एकत्र नको. कळतायत मला तुमचे टोमणे. आता आपण दोघं एकाच कॉलेजात शिकवतो, त्यात माझी काय चूक आहे? काय माहितीये, मला अजून खूप गिल्टी वाटतं. कारण मॅडम आपण तिथे एवढ्या प्राध्यापिका आहात आणि मी आपल्या उगाच एक साधा प्रिन्सिपल. बरं एवढा काही स्टेटस नको दाखवायला. अहो स्टेटस तर उत्तमच पाहिजे की. माझी ती मैत्रीण नाही का शुभदा, तिचा मुलगा राजीव, त्याचं काय? अहो तो पोलिसात आहे. आता दोघांचं एकच क्षेत्र आहे की. इन्स्पेक्टर राजीव वेट्स, ऍडव्होकेट ईशा. काय मस्त वाटेल ही पत्रिका. हे बघ पोलीस जरा हार्श नाही वाटत का कानाला? त्यापेक्षा एखादा सॉफ्ट बघूयात आपण, एखादा छान असा गोड प्रोफेशन मधला. राहू द्या गोड प्रोफेशन. मग तुमच्या दुकानातली मिठाई असते ना गोड, मग बास. त्यापेक्षा मी शुभदाला फोनच करते ना, करतेच आता. मलाही वाटतं तिच्या क्षेत्राशी संबंध नसलेलाच बरा. रोज आपल्या तीच चर्चा नाही का होत, तुझ्या कंपनीत लोक कसे वागले, माझ्या कंपनीत कसे वागले. स्टॅग्नन्सी येते रे, म्हणजे डायलॉगही होत नाही कपल मध्ये. हे माझे कलिग आहे लक्ष्मी, तिचा भाऊ पुण्यात असतो नोकरीला. ईशाही येण्याचे पुण्यातच जाते, तिकडेच सेटल होतील दोघं मस्त. आदित्य तो लॅपटॉप सोड रे, तुझ्याशी बोलते कळत नाहीये का तुला? अगं हो बरोबर बोलतेस तू, एकदम बरोबर बोलतेस, मला पटतंय ना. ईशाने आयुष्यात कोणत्याच प्रकारचं कॉम्प्रोमाइज करता कामा नाही. बरोबर असं म्हणाले का मी? आणि तू जास्त शहाणपणा केलास ना तर तुझ्यासाठी मुलं बघायला सांगेन सगळ्यांना, आधीच सांगते. एक मिनिट, का तू ठरवलंयस ऑलरेडी कुठे काही? हा खरं सांग दीदू, मी तुला नाही का सांगणार. एक मिनिट आदिती, मला कळलं पाहिजे. खरं सांग. नाही बोलले. मग लाजतीस कशाला? झाल्यात पोळ्या. छान आहे. एवढं काही लगेच पाठीशी घालायला नको लेकीला. आणि तो डबा इकडे. सुधारणेला वाव आहे. ही इथून जरा थोडीशी अजून लाटली असतीस ना तर चांदोबासारखी छान गोल झाली असती. आणि ईशा, कणिक मळताना मिठाचा थोडा अंदाज यायला हवा. बाकी छान आहे. झालं पोस्टमार्टम करून झालं. मला ही इतकीच चांगली पोळी करता येते. प्लीज
सासरी असं उत्तर देणार आहेस? रे सासरचा काय संबंध आहे? आजी प्लीज आम्हाला इरिटेट करू नका तुम्ही. आजी पोळीचं जाऊ द्या, पण इतर पदार्थ चांगले येतात की तिला. हा ईशा एक्चुअली तेरे हाथ की पावभाजी खाने का मन कर रहा है. ए होटल दी उद्या पावभाजी. हट. मी नाही करणार पावभाजी वगैरे काहीतरी. आणि मुळात मी इथे आता थांबणारच नाहीये. माझी सुट्टी संपली, मी चाललीये परत. असं कसं करू शकतेस तू ईशा? अगं अजून 2 दिवस तरी राहायला पाहिजेस तू. हो 2 दिवस काय, चांगले 10-15 दिवस राहिलं पाहिजेस तू. आणि हो, आज राहुल पण येणार आहे. राहुल, राजीव पण येणार आहे. आणि तो चंदनही येणार आहे. राहुल, राजीव, चंदन सेल्समन आहेत का? तुला तर फटके पडतील. हा ही सगळी वुड बी प्रपोजल्स आहेत तुझ्यासाठी. काय? अरे अरे तुम्ही अशक्य आहात बायका. मी आत्ता कुठे म्हटलं की मी लग्नाला तयार आहे, तर तुम्ही तयारी सुरू पण केलीत. मला न विचारता घराची मंडई करायची नाही, मी सांगून ठेवते. मुळात मी इथे थांबणारच नाहीये. मला बोर होत आहे. हे बघ, तू आधी इथे पाहू. काय असं नाही करायचं ईशा. अगं पण मला सोडणार नाहीत ऑफिस मधनं आई. ईशा तू कुठेही जाणार नाहीयेस, घरातच थांबायचंय. मी आता यांना ब्राह्म्याला फोन करायला सांगते. चल तू माझ्या बरोबर. आजी अगं चल बरं. इरिटेट झाली बहुतेक. अगं काय? पंडित जी वाह द्या. अहो जरा इकडे लक्ष द्या ना. येस युअर ऑनर. मोठं महिला शिष्टमंडळ आणलेलं दिसतंय. चेष्टा नको, मी महत्वाचं बोलायला आली. तुम्ही त्या ब्राह्मेला आत्ताच्या आत्ता फोन लावा. अजिबात फोन लावायचा तू थांब नाही. ग. श्रीकांतला कशासाठी? हिची रजा वाढवायची. आत्ताच तर आली ही. 10-15 दिवस तरी राहू दे म्हणते मी. आम्हाला गप्पा सुद्धा मारायला मिळाल्या नाहीत. हो, फोनवर बोलू ना आपण. आणि अगदी मलाच पाहायचंय तर नेटवर बोलू. पण नेटवर कार्यक्रम कसा करणार? कार्यक्रम? मोठे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना तरच ऐकेल ईशा. बघ, तिला तिकडं काम आहे आणि शेवटी काम महत्वाचं. आणि तिचा सिनियर काही मी नाही, तो ब्रह्म आहे. तो सांगेल ते तिला ऐकावं लागेल. एक्झॅक्टली. मी सुद्धा हेच सांगायचा प्रयत्न करते मगापासून. अगं तू गप्प बस ग. अजून धड पोळ्या सुद्धा लाटता येत नाहीत तुला. अरे हे बघा, तुम्ही त्याला आधी फोन करा आणि सांगा ही आठवडाभर तरी मुळीच येणार नाही. आजी प्लीज. परत तेच. हो तेच काय, आता आपलं वय झालंय, त्यात ही तिकडे लांब. मग तुम्हालाच आठवण येते की नाही तिची सारखी? येते की नाही? अगदी आठवडाभर नाही तरी निदान 2 दिवस तरी. 2 दिवस? तुम्ही बोलत नसलात तर मी बोलू का? नको, आधी आमच्या कोर्टात जमतंय का बघतो, नाही तर मग आणतो तुमच्याकडे. थँक्यू मोठे बाबा. पुरुषांचे दिवस वाईट आहेत. तुम्हा बायकांपुढे काय करणार मी? हाय शोभना मावशी. गुड मॉर्निंग ओम. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काय नाही आहे, प्रधान सरांना हायकोर्टचं सायटेशन हवं होतं, प्रिंट आउट काढतीये. बाकी सगळी मंडळी कॅन्टीनला गेली आहेत ना. ए ऐक ना, हा. मला हे पटकन टाईप करून देशील का प्लीज? हो. बिलेटेड हॅपी बर्थडे ओम. थँक्यू.
इतकं कोरडं विश करतेस मला? मी काल वाट बघत होतो तुझ्या फोनची, तुझा फोन आला नाही, म्हटलं तू विसरली असणार. अशी कशी विसरेन मी तुझा वाढदिवस? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. थँक्यू. काय झालंय? काय नाही रे. काल रात्री नवरा आला होता घरी. हे बघ मला जरा ड्राफ्टिंगचं काम आहे. कामं गेली खड्ड्यात. स्वतःचा चेहरा बघा ती. हळू बोल, ऑफिसमध्ये इश्यू नको. हा तू का नाही सांगत मला? तुला काय वाटतं तुझा चेहरा बघायला आवडतो मला? किती वेळा सांगितलं तुला तुझा नवरा घरी आल्यानंतर सरळ पोलीस कंप्लेंट कर म्हणून. पुढचं पुढे बघू ना आपण. तू का ऐकत नाहीस माझं? दरवेळी स्वतःचा जीव धोक्यात घालायला आवडतो का तुला? हे बघ, यावर आपण खूप वेळा बोललोय आणि माझं उत्तर तुला माहितीये. आय एम फाईन. मला स्वतःची काळजी घेता येते. ओके? आय नो. प्लीज डोंट वरी. मग वाढदिवसाला काय केलं सांगणार नाहीयेस तू? काय नाही, आजीने जेवण केलं होतं मस्त सिंपल. अरे वा. आणि हा विशेष म्हणजे काका आला परत. हो, पिक्चरचं खूळ त्याच्या डोक्यात येतो. तोच आत होता, काल सुटला. बरोबर एक नमुना घेऊन आलाय दत्ताराम नावाचा. आईचा फोन आला होता? बाबांनी फोन केला की नाही? वाढदिवस संपायच्या 15 मिनिटं आधी आला फोन. घाईघाईत बोलले काहीतरी, त्यातच विश करून टाकला. ओम, आय एम सॉरी. मी तुला फोन सुद्धा करू शकले नाही कारण दिसतंय मला तू का ऐकत नाहीयेस माझं. हॅलो शोभना, ओमला अर्जंट आत पाठव. हो, लगेच पाठवते. सरांनी बोलवलंय तुला. तुला सरांनी बोलवलंय. ये. काय झालं सर? कशाचं? तर तुम्ही मला बोलावलं ना? अरे तो बबड्या घाबरला आपल्याला. ऍडव्होकेट ब्रह्म ऍडजस्टमेंट ऍप्लिकेशन फाईल केलं ना कोर्टात. दिवाडकरांची केस आर्ग्यू करू शकत नाही म्हणाला, म्हणे तब्येत खराब आहे. पुढची तारीख मागतोय तो. पण मग खरंच त्यांची तब्येत खराब असेल सर? तब्येत खराब नाही त्याची. अरे फेस करू शकत नाही आपल्याला तो. असं चळा 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 कापत असेल त्याच्या ऑफिस मध्ये. तू चल माझ्या बरोबर. कुठे? चल तू चल, बरंच काही शिकायला मिळेल तुला. चल. लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. थांब ना, मी काय करताय तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. चला चला, आपण लगोरी खेळूया. लंगडी खेळू. ए नाही, डबाई स्पाइस. पण दरवेळेला तुला माझ्या खेळात आपला ठरलं होतं डबाई एकदा काय ते ठरलं ना तुमचं काय खेळायचंय की मग मला मिस्ड कॉल द्या, मग मी येते. सॉरी 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 सॉरी. ए आपण ना तिला हवं ते खेळूया, कळलं? ए तुला काय आवडेल? मला ना तुम्हाला खेळताना बघायला आवडेल. नाही, हे चालणार नाही. सिनियर सिटीजन.
आपण काम करूया का? आपण आंधळी कोशिंबीर खेळूया. अरे सॉलिड गेम आहे, सॉलिड काय फालतूगिरी झाली. आंधळी कोशिंबीर काय फालतूच. हो बाई, आल्यापासून आम्हाला वेळच नाही दिलायस तू. अरे वयोवृद्ध. अरे कसं काय करताय? बस इतका भाव खायची काही गरज नाही. मी खेळते आहे. तुझ्यावर माझा रुमाल कुठे गेला? माझ्यावर का राज्य? तू भाव खाल्लास म्हणून. हे पिंकडे रुमाल दे ना, काय डोळ्याला बांधायला काय करतेस? मी नाही देणार रुमाल, तूच दे. माझा रुमाल नाही ना तर मलाच काढायला लागणार. चल ना, काय टाइमपास करतोय? काय चाललंय? हे मंत्र माझे मंत्र. चल दे लवकर. अरे नीट बांधा. तुम्ही कुठे गेले? राईट. इकडे 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 इकडे. आले मी आले. राईट. काय करतेस? मी आहे. तू कशाला आली मध्ये? चुकलं माझं. काय ती आली ना मध्ये. ईशा, कोण आलंय बघितलंस का? ये रे. हाय ईशा. अरे ह्याची कशाला ओळख करून देतेस? राहुल ना? हो. अगं हा पलीकडे राहायचा नाही का? सगळे दात पडले होते याचे समोरचे. आता आले? ईशा नाही, खरंच पडले होते. आता आले असतील. हो, आले आले आले. मी आलास का तू? कोण येत आहे? अगं राजीव. हा काय? हाय. अरे धापडे हा. तुम्ही ओळखता का एकमेकांना? अगं ओळखता म्हणजे काय, आम्ही वर्गात होतो एकमेकांच्या. अरे तुला माहिती का, याला एक जाड भिंगाचा मोठा चष्मा होता, सोडा मोठा. आणि ढापण्या ढापण्या म्हणून आम्ही याला सॉलिड चिडवायचो. आईसोबत तुझा चष्मा कुठे आहे? आता गरज नाही पडत, लेझर ऑपरेशन केलं, आता सगळं नीट दिसत. हॅलो. अरे चंदन, ये. अरे देवा, हा पण आलाय कर्कोचा. अगं हा कर्कोचा. ए चंदन, माझं नाव चंदन, प्लीज. आणि मला त्याच नावाने हाक मारा. मला कर्कोच्या बोलायला तेव्हाही आवडत नव्हतं आणि आत्ताही आवडत नाही. तू प्लीज. सॉरी कर्कोचा. म्हणजे मी आता तुला कधीच कर्कोचा अशी हाक नाही मारणार. कर्कोचा. ईशा, काय बडबडतेस तू? अगं पाणी हवंय का तुला? वहिनी सेल, इट्स ओके. हे सगळे मित्र आहेत माझे. बर, आंधळी कोशिंबीर खेळणार? तिघांनाही विचारते, खेळणार? हे बघ ईशा, ते खेळणं मिळणं आता बास झालं. पाहुणे आलेत की नाही आपल्याकडे? अगं असं कसं करता येईल? माझ्यावर राज्य आलंय ना, मग गेम कसा टाकणार अर्धवट? गेम पूर्ण करायला लागेल. सॉरी. तुम्ही खेळणार आहात? नाही, ते बसतील थोडा वेळ. हा, तू ये. या. मी चहा करते. हो, मी पोहे करते. चल. तू चाललीस कशाला जाते तू? अगं तुला बघायला आलेत ना, तुला असं वाटतंय का या तिघांकडे पाहून मी चहा पोहे घेऊन जाऊ म्हणून? नको, तू खेळ. राईट. लेफ्ट लेफ्ट. आदू,
इथे? हा हे ऍडव्होकेट प्रभाकर देशमुखांना भेटायला आलोय आमच्या प्रधान सरांबरोबर. प्रधान सर? हाय. हाय ईशा. ते खूप दिवसात भेटले नव्हते आणि आम्हाला एक महत्वाची केस डिस्कस करायची होती सरांबरोबर. अरे तेच मोठे बाबा माझे. ओ ओम, सगळंच सांगायचंय तुला तिला? नाही, मी फक्त सुरुवात केली होती. त्यांना खेळू दे. काय? एन्जॉय. एन्जॉय. हाय. इदू, नाही त्याला चहा आणि पोहे दिलेस तर चालतील मला.